फलंदाजी करणारा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. फलंदाजी करणारा संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्समध्ये पाठवा. सुजय दादा नगर जिल्ह्याचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे. कोहिनूर हिरा आहे. कोहिनूर हिरा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसते. आता सलामीवीर फलंदाज अल्ताफ शेख आणि सुहास खुळे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण खोबरे यांच्यासाठी मॅच सुरू होण्याच्या अगोदरच एक पुरस्कार येतोय. किरण खोबरेच्या प्रत्येक विकेटसाठी 2000 आणि किरण खोबरेच्या प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. अल्ताफ शेख आणि सुहास खुळे या सामन्यामध्ये थोडीशी रणनीती बदलण्यात आली आहे. सुहास यांना आता सलामीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहणार आहोत. तर अल्ताफ शेख स्वतः संघ नायक, त्यांच्या जोडीला मॅच महत्त्वाची आहे. त्यामुळे इकडे आपण जर बघितलं तर खेळ सुद्धा आता थोडासा रणनीतीचा राहणार आहे. सुहास खुळे यांच्यासाठी सुद्धा एक पुरस्कार इकडे आलेला आहे. कल्याण यादव, वीरा मोर्या, शिवडेरी स्ट्रायकर्स, लोणी संगमनेर संघ मालकांच्या वतीने सुहास खुळे यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर त्यांच्यासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक संघ मालकांच्या वतीने दिले जाणार आहे. तर पहिलं षटक टाकलं जात आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज फिरोज पठाण गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक टाकण्यासाठी बघूयात आता कशा पद्धतीने मॅच रंगणार आहे. 8 षटकांची लढत आहे. मॅच महत्त्वपूर्ण आलेल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. 7 लाईव्ह वरून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. कोल्हेवाडीचे सुहास तर त्यांच्या जोडीला दाड आश्वेचे अल्ताफ, तर गोलंदाजी करण्यासाठी श्रीरामपूरच्या बेलापूरचे फिरोज पठाण पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. 8 षटकांची एक महत्त्वपूर्ण मॅच, डू ऑर डाय असा सामना. कोण जिंकणार आणि कोण जाणार एलिमिनेटर मध्ये. पहिला बॉल फुलर लेंथवरचा चेंडू होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थोडासा कमी गतीने टाकला. पहिला बॉल आपण बघितलं तर फिरोज पठाणने व्हेरिएशन पहिल्याच बॉलवर दाखवलं. फिंगर रोल केले होते. अगदी इंटू द विकेट बॉल केला होता. पहा प्रेक्षक आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. आलेल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आमचे सिद्दीक भाई बेग आणि त्यांचे सर्व सहकारी मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. सुहास खुळे यांना पण स्ट्रायकर एंडकडे बघू शकता. बॉलिंगसाठी फिरोज पठाण. डेड बॉलची घोषणा रनअपमध्ये थोडासा बिघाड.
सतीश भालेराव सर आणि या मॅचसाठी राजू डावकर सर मॅच ऑफिशियल्स म्हणून काम पाहतात. पहिलं षटक फिरोज पठाण इकडे हाताळतात. बघूयात काय घडलं होतं. रडपमध्ये थोडासा बिघाड, त्यानंतर थांबलेत. डेड बॉलची घोषणा करण्यात आली. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. आपण बघितलं तर किरण खोबरे बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण करत असताना ऑफ द मार्क खातं उघडलंय इकडे सुहास खुळेने. एकच्या मदतीने धावफलकाला इकडे आपण बघू शकतो सुरुवात होते. एक धाव धावफलकावर छत्रपती 11 हस्तगाव गोलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर. तर फलंदाजी करण्याकरिता लोणी संगमनेर, कल्याण यादव, विराम मोरिया, शिवनेरी स्ट्रायकर्स या टीमला आमंत्रित करण्यात आलंय. 8 षटकांची लढाई आहे. लोणी प्रीमियर लीग आपण पाहत आहे. नामदार चषक माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा. लॉफ्ट केला यावेळेस. स्ट्रोक चांगला आहे. स्ट्रोक मध्ये पॉवर आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. टाळ्यांचा गजर होतोय. चौकार आलाय. डगआउट मधून आनंद. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. जिकडे खाली क्षेत्र तिकडेच हा फटका. 4 धावा तिकडे पूर्ण करण्यात आल्यात. 4च्या मदतीने धावा 5. परत एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटरी बॉलमध्ये चांगला मिलाप झाला आणि आकाश कोरे बॉलवर येत आहेत. एक सिंगल पूर्ण होते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना फिरोज पठाण यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये फिरोज पठाण, किरण खोबरे, छत्रपती 11 हस्तगाव संघाचे हे 2 प्रमुख गोलंदाज निश्चितच आपल्याला खूप चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये किरण खोबरेची 2 षटकं टर्निंग पॉइंट ठरलीत. जागा बनवली आहे बॉलला. त्याची योग्य ती जागा दाखवण्याचा प्रयत्न आणि आपल्या डगआउट मध्येच बॉलला खेळलंय सुहासने आणि सांगितलंय घाबरू नका, या मॅच मध्ये आता मी लढणार आहे. चौकार आलाय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा. सनसनी चौका. थोडीशी जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली. चौकार प्राप्त केला जातोय. बॅटची एज, विकेटचं बटन. फिरोज पठाण पलटवार करण्यासाठी ओळखले जातात, परंतु तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आली आहे. बघूयात आता निर्णय काय असणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द आणि ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा पण इकडे साकारली आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, सन्माननीय शरद आहेर पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं करूयात आपण मनापासून स्वागत. खरं तर त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराने त्यांच्या समवेत आपण जर बघितलं तर अनेकांचा नामोल्लेख इकडे करता येईल. योगेश बंटी सर आहेर पाटील, आमचे सुशांत आहेर पाटील असतील. त्याचबरोबरीने आपण जर बघितलं तर या स्पर्धेचं आयोजन करत असताना आपल्याला अनेकांचं योगदान राहिलं. गणेशजी आहेर पाटील असतील, रोहितजी आहेर पाटील, शुभमजी आहेर पाटील. यस, फेअर बॉल आणि फलंदाज इकडे बाधून परत आहेत. पहिला धक्का बघा दाखवलं जाते. लँडिंग ती महत्वाची असते आणि तेच इकडे दाखवलंय. संतोष भालेराव सरांचा चांगला निर्णय. फलंदाज होतोय बाद. पहिला ओव्हरचा खेळ सुद्धा संपलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर 1 बाद 10. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 10 धावा धावफलकावर. एक फलंदाज माघारी परतलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचे आयकॉन अय्यूब शेख, ठाण्याचा बाहुबली, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हर नंतर 10 झालेले आहेत. रोहित आहेर पाटील असतील, शुभम आहेर पाटील, चैतन्य गाढवे पाटील, विजय मापारी पाटील, कार्तिक आहेर पाटील असतील, प्रतीक आहेर पाटील, अभयजी तुपे पाटील, रोहनजी गाढवे, गौरवजी तुपे, संकेतजी आहेर, त्याचबरोबर विरजजी कोकणे पाटील. आणि या स्पर्धेचं मॅनेजमेंट करत असताना संपूर्ण श्रेय द्यावं लागेल सचिन हिंगे सर, सागर वरपे पाटील, निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे, दादाबाई शेख, रोहित भाऊ ब्राह्मणे. या सर्वांना निश्चितच या स्पर्धेचं मॅनेजमेंट करत असताना याचं श्रेय द्यावं लागणार आहे. खूप मेहनत त्यांनी केली आहे. शरदजी आहेर पाटील यांचं आगमन इथे झालंय. परत एकदा त्यांचं स्वागत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात.
ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला हा बॉल. अमोल कुदळे आलेत बॉलिंग करण्याकरिता. पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता. निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. मॅच महत्वाची आहे, जिंकावं लागेल आणि जो जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार. या अगोदर आपण बघितलं शिवगर्जना प्रतिष्ठान प्रति ग्लास व स्टील लोणी हा संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालाय. बॅट वेगात फिरवली आहे, कनेक्शन नाही झालंय. हा चेंडू सुद्धा निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अमोल कुदळे यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि ते दोनही चेंडू आपण बघितले तर निर्धाव येत असताना किरण खोबरे संघाचे आयकॉन आज किरण खोबरेवर सुद्धा नजर आहेत. आज किरणने बॅटिंग मध्ये सुद्धा प्रभाव टाकलेला आहे. 10 खेळाडू माघारी परतल्यानंतर परत एकदा बॅट तर फिरवली आहे, कनेक्शन नाही झालंय. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव आलाय. अमोल कुदळे काय गोलंदाजी करतायत. डॉट 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 3 चेंडू लागोपाठचे डॉट. अल्ताफ शेख यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. अल्ताफ शेख यांना इकडे पुनरागमन करावं लागेल. पलटवार करण्याची आवश्यकता. बघूयात आता काय होतंय. 10 झाल्यात. फुलर लेंथवर उंच आकाशामध्ये आणि इथे पलटवार केलाय अल्ताफ शेख यांनी. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. षटकार आलाय. सिक्सरच्या बॉलवर सिक्सर आलाय. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 3 चेंडू अमोल कुदळे यांचे होते, परंतु चौथा चेंडू अल्ताफ शेख यांचा. अल्ताफ यांनी बॉलला समोर उडवलं, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं आणि षटकार वसूल केलेला आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 16 धावा धावफलकावर. लोणी प्रीमियर लीग नामदार चषक आपण पाहतोय. रिव्हर्स केला जातोय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. आउटफील्ड सुद्धा वेगवान आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि डकआउट मध्ये टाळ्यांचा गजर. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. 1.5 षटकं संपली आहेत. 20 धावा. पहिले 3 चेंडू अमोल कुदळेने चांगले टाकलेत, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये त्यांनी 10 खर्च केलात. 1 षटकार 1 चौकार आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. फुलर लेंथवर फटका फसलाय. आकाश गोरे बॉलच्या खाली. अमोल कुदळे यांनी विकेट मिळवली आहे. म्हणतात ना जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. विकेटचं बटन अल्ताफ शेखला परतावं लागेल. 15 या धाव संख्येवर. दुसरा धक्का. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर नंतर 20 धावा धावफलकावर. 2 फलंदाज माघारी परतलेत. काय बॅटल पाकच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं. अमोल कुदळेच्या विरुद्ध अल्ताफ शेख, परंतु अमोल कुदळे भारी भरलेत. अल्ताफची विकेट सुद्धा आली. पहा हाच तो बॉल साईड अँगलने दाखवला जातोय. फटका फसला होता. आकाश गोरे बॉलच्या खाली आणि तिथे आकाश गोरे कुठे चूक करणार. विकेट आली आणि फलंदाज अल्ताफ जड पावलांनी मैदान सोडतायत. अयुबने सांगितलं डावखुरात्याच्या बॅटर पाठवा आणि आता बॅटिंगसाठी प्रमोद डावखुरात्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर सुद्धा आल्यात, पूर्ण झाल्यात आणि 2 ओव्हर नंतर 20 धावा. आमचा डगआउट मधून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रतिषटक 10ची सरासरी आतापर्यंत राखण्यात यशस्वी राहिलेत. 8 षटकांची लढत आहे. अयुब शेखवर नजर आहेत. ठाण्याचा बाहुबली आज काय करतो या मॅच मध्ये ते देखील पाहणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत श्रीरामपूरच्या बेलापूरचे वेगवान गोलंदाज फिरोज पठाण, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट सुद्धा आपल्या नावे केली होती. तेच फिरोज बॉलिंगसाठी. वेळ सुद्धा महत्वाची आहे. तुमच्याकडे 40 मिनिट आहेत 8 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. त्याच्याकडे लक्ष द्या. ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न राहिला. फिल्डर मागे आहेत परंतु ते अडू शकणार नाहीत बॉलला. बॉल सीमारेषेच्या पार. चौकार.
कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल खेळला. इम्रान खान येत आहेत बॉलवर. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या खेळाडूवर नजर आहेत. धाव फलकावर 25 धावा. सन्मान आणि अंडित विखे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या वतीने इथून पुढच्या ओव्हरमध्ये 2 विकेट पुढच्या ओव्हरमध्ये जो गोलंदाज घेईल त्याच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 2.2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 25 धावा धाव फलकावर आणि डग आउट. कल्याण यादव विरा मोर्या शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेरचा. आज दोन्ही संघांनी चांगलं प्रदर्शन केलंय. छत्रपती 11 हस्तगाव असू द्या किंवा मग लोणी संगमनेर. बाहेरचा बॉल त्याला योग्य ती जागा दाखवली आहे. फक्त दिशा दिली आहे बॉलला आणि बॉल अगदी घरंगळत या मैदानाला घासत चाटत आणि भुसत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला फक्त दिशा दाखवली. बिटवीन द गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं बॉल सीमारेषा क्लिअर करतोय. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. 29 धावा धाव फलकावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना पुढे टाकलाय. पुढेच खेळलाय. फिल्डर मागे आहेत. बॉलवर येत आहेत. मोबिन शेख बॉलला अडवतील. चांगला रिटर्न. 1 धाव तिकडे पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावत संख्येमध्ये होतोय छोटासा बदल. धाव फलकावर धावत संख्या आपल्याला बघायला मिळते. 30 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. राजेश जेजूरकर हे सुद्धा नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांमध्ये मोठी स्टारकास्ट आयकॉनच्या भूमिकेमध्ये अय्यूब शेख एका बाजूला तर किरण खोबरे दुसऱ्या बाजूला आहेत. हे बॅटल सुद्धा बघायला मजा येईल. अय्यूब शेख स्ट्रायकर एंडला. बॅटची आतलीकडे घेतली आहे. मागे सुनील बॉलला अडवत आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. पायांची हालचाल नव्हती. बॉलच्या लाईनमध्ये आले नव्हते. दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला आणि या बाहेर झालेल्या बॉलला छेडत असताना बॅटची आतलीकडे घेतली आणि तिकडे आपण बघितलं तर सुनीलने बॉलला अडवलं. निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावर धावसंख्या 30 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. फिरोज बॉलिंग करण्याकरिता रिव्हरचा प्रयत्न. शरीरावर जाऊन आदळतोय बॉल. हा चेंडू सुद्धा निर्धाव. 2 चौकार जरी आले असले ओव्हरमध्ये परंतु पुनरागमन चांगलं केलंय. शेवटचे 2 चेंडू डॉट टाकलेत. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा आहेत. 30 धावा प्रतिषटक 10ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर नंतर 30. 2 फलंदाज बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 ओव्हर नंतर 30 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा बनवण्यासाठी. आता षटक क्रमांक 4 करिता किरण खोबरे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघितलं तर हॉटेल साई छत्रचा संपूर्ण स्टाफ या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. 8 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचा खेळ आता पूर्ण झालाय. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुललेलं आपल्याला दिसेल. 4थं षटक घेऊन किरण खोबरे आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. किरणची 2 षटकं फार महत्त्वाची राहणार आहेत त्या मॅचमध्ये. कारण किरण खोबरे ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आलेत, किरण खोबरे ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवत आलेत, किरण खोबरे ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये आपल्या ॲक्युरेसी दाखवत आलेत, त्यामुळे फलंदाजांना त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं तितकं सोपं काम नाही आहे. पाहूयात प्रमोद कशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध बॅटिंग करतायत. किरण तयार होत आहेत बॉलिंगसाठी. ऑफस्टम्पच्या बाहेर फुलर लेंथवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये ड्राईव्ह केलाय. फिल्डर बॉलला अडवतील. आदर्श क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण होत असताना 1च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल आपल्याला इकडे पाहायला मिळेल. धावा फलकावर 31 धावा. किरणच्या विरुद्ध संयम दाखवला जाईल का? किरणच्या विरुद्ध आक्रमकता दाखवली जाईल का? ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. आयकॉनच्या विरुद्ध आयकॉन असा बॅटल आपल्याला इकडे आता बघायला मिळेल. अय्यूब शेखच्या विरुद्ध आता किरण खोबरे. कोण कुणावरती भारी पडतंय? क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. एक क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नरमध्ये एक मिड विकेट ठेवण्यात आलाय आणि एक एक्स्ट्रा कव्हर
अय्यूब शेख यांच्यासाठी किरण बॉलिंग करण्याकरिता. बाहेर जाणारा बॉल त्याला दिशा दाखवायची होती, परंतु प्रचंड वेग होता या बॉलला. बॅट येईपर्यंत बॉल झपकन यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता तिकडे होत असताना धावफलकावर धावा स्थिर आहेत. 31 धावा धावफलकावर. 2 खेळाडू माघारी परतलेत. अय्यूब शेख अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत, परंतु आज संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनाही लढावं लागेल. स्लोवर वन या अगोदर वेगात, त्यानंतर कमी गतीने घातक अस्त्र किरण खोबरेचं, ब्रह्मास्त्र किरण खोबरेचं बाहेर काढलंय त्याने आणि बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर इकडे करण्यात आलाय. बॅट वेगात फिरवली, परंतु हा चेंडू निर्धाव घोषित करण्यात आलाय. धावफलकावर 31 धावा. 2 खेळाडू माघारी परतलेत. किरण खोबरे, मी अगोदर उल्लेख केला होता, किरण खोबरेचे 2 षटकं फार महत्वाची ठरणार आहेत. 3 चेंडूंमध्ये 1 दिली आतापर्यंत. पुढे फुलर लेंथवर पायांवर जाऊन आदळलाय बॉल. एकदा पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षक मारायच्या वेगात आलेत. बॉलला उचलतील, फेकतील, तोपर्यंत इकडे 2 पूर्णही करण्यात आल्यात. पहिली धाव वेगात घेतली की क्षेत्ररक्षकावर थोडासा दबाव येतो आणि तेच इकडे बघायला मिळालं. पहिली धाव वेगात घेतली, क्षेत्ररक्षकाने एका हातात बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला, बॉल हातात आला नाही आणि 2 धावा तिकडे लेग बाईसच्या मदतीने पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जाते पुढे 33 या आकड्यावर. आज राधिका मावा कुल्फीची प्रचंड विक्री होते. ओहो, क्लीन बोल्ड. यावेळेस किरण खोबरे यष्ट्या उद्ध्वस्त करतात. फर्निचर फ्रॅक्चर, नजरहटी, दुर्घटना घटी. अय्यूब शेख यांचा खेळ संपलाय. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. निराश, हताश, हतबल आणि जड पावलाने आता अय्यूब शेख मैदान सोडतायत. ही मोठी विकेट होती आणि किरणने काय बॉल टाकलाय. तुम्ही पूर्ण ट्रॅप जर बघितला ना या ओव्हरचा, पहिले 4 चेंडू तुम्ही जर बघितले तर वेगवेगळ्या टप्प्यावर टाकले गेले. अय्यूब शेखने किरणच्या विरुद्ध थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. अय्यूबने यष्ट्या दाखवल्या, किरणने त्या वाकवल्या. विकेटचं पतन झालंय आणि आता नवीन फलंदाज गंगापूरचे अनिकेत काळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंग करण्यासाठी. आपण अगोदर उल्लेख केला होता बघा, या अगोदरचा चेंडू कशा पद्धतीने टाकला. एक पाय पुढे आले होते अय्यूब शेख, चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जातात. किरण खोबरेचा हा बॉल सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलेला आहे आणि किरणचं हे सेलिब्रेशन, कारण विकेट किती महत्वाची आहे ते किरणला माहिती आहे. यावेळेसचा बॉल आपण बघितलं तर हलक्या तरी ढकलण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आला होता. सिंगल घेण्याच्या प्रयत्नात होते अनिकेत, परंतु हा चेंडू देखील निर्धाव. मित्रांनो, किरण खोबरेसाठी एकदा जोरदार टाळ्या. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि अय्यूब शेखची विकेट. 4 ओव्हरचा खेळ सुद्धा पूर्ण झालाय. 4 ओव्हर नंतर 3 खेळाडू बाद झालेत. धावा 33. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रे नारे बाबा, बचके रे नारे, बचके रे नारे बाबा, कुछ भी नजर. तर 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हर नंतर धावा फलकावर धावा 33 झाल्यात. प्रतिषटक 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. हनुमंत शेठ गव्हाणे, निलेश दादा वरपे सगळेच आनंद घेत आहेत मॅचचा. उद्या आपल्याला हनुमंत शेठ गव्हाणेची टीम सुद्धा खेळताना दिसेल. 4 ओव्हर पूर्ण होत आहेत. 4 ओव्हर नंतर 33. 4 खेळाडू माघारी परतलेले आहेत. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सौरभ सातकर आणि स्ट्रायकर एंडकडे आपण जर बघितलं तर अनिकेत काळे. आपल्याला स्ट्रायकर एंडकडे ही अल्टो कार प्रथम येणाऱ्या संघाच्या संघ मालकाला दिली जाणार आहे आणि या कारमध्ये बसून आता कोणता संघ मालक जाणार त्याची प्रतीक्षा आहे. 29 तारखेला आपल्याला या स्पर्धेचा अंतिम दिवस सुद्धा पाहायला मिळेल. 2 व्हीलर बाईक्स, युनिकॉर्न बाईक 2ऱ्या क्रमांकासाठी, 3ऱ्या क्रमांकासाठी TVS स्पोर्ट बाईक, 4थ्या क्रमांकासाठी TVS बाईक, 2 इलेक्ट्रिक स्कूटी दिसत आहेत. एक मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि एक आहे शेवटच्या दिवशी लकी ड्रॉच्या विजेत्यासाठी. हा मुख्य शाही मंच आपल्याला पाहायला मिळतोय.
या स्पर्धेच्या माध्यमातून 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 4 ओव्हर नंतर 4 खेळाडू माघारी परतलेले आहेत आणि जातात परत एकदा आता मॅचच्या दिशेने. युवराज गुंजाळ आणि त्यांच्या जोडीला अनिकेत काळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वेळ महत्त्वाची आहे. आता 19 मिनिटे तुमच्याकडे आणि 19 मिनिटांमध्ये तुम्हाला येणाऱ्या 4 ओव्हर पूर्ण करायच्यात. 33 धावा धावफलकावर 4 खेळाडू माघारी परतलेत. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्य विधाते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून या स्पर्धेचं आयोजन. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि तिकडे सौरभ सातकर यांनी पकडला एक अप्रतिम झेल. वेल जज कॅच, कौतुक करावं लागेल. चेंडू टाकल्यानंतर रिॲक्शन टाइम कमी असतो आणि त्याही परिस्थितीमध्ये हा खूप चांगला कॅच आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज क्रमांक 5 युवराज गुंजाळ बॅक टू द डगआउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. खूप चांगला कॅच आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. सौरभ सातकर खूप चांगला कॅच तिकडे कॅरी करण्यात आला. विकेट आली आणि 5वा फलंदाज इथे माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज गुंजाळ यावेळेस स्वस्तात माघारी परतलेत. 0 या आकड्यावर त्यांना जावं लागतं माघारी. 0 घेऊन आले होते आणि 0 घेऊन चाललेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर फलंदाज अनिकेत काळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आमचा समालोचन कक्ष तुम्हाला दाखवला जातोय. पहिल्या दिवसापासून याच समालोचन कक्षामधून या स्पर्धेचं समालोचन केलं जातं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. 7 लाईव्हवरून जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. एका बाजूला टीम असणारे छत्रपती 11 अस्तगाव आणि दुसऱ्या बाजूला कल्याण यादव, वीरा मोरया, शिवनेरी स्ट्रायकर्स, लोणी संगमनेर. डीजे ऑपरेटर म्हणजे खूप चांगलं काम ते करतायत. हे सगळ्यात महत्वाचा हा चेहरा. सौरभ सातकर गोलंदाजी करण्याकरिता आल्याबरोबर साहिल कदम रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात होते परंतु यशस्वी झालेले नाहीत. या स्पर्धेमध्ये साहिल कदमने सुद्धा प्रभावित केलं, आपलं प्रावीण्य दाखवलंय. आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्याच्यावर देखील नजरा राहणार आहेत. आता जबाबदारी वाढली आहे कारण 5 महत्त्वाचे फलंदाज माघारी गेलेले आहेत. त्यामुळे आता तिकडे जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा असणार आहे. इथूनच लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जात आहे. आदित्य वाघ, रसूल सय्यद, संग्राम रूपनवर, आमचे प्रसाद सूर्यवंशी आपल्याला दिसत आहेत. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आलाय. फिल्डर मिड विकेटवरून आकाश घोरे येत आहेत. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. सौरभ सातकर आज त्यांचा वाढदिवस आणि आजचे बड्डे बॉय गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट त्यांनी मिळवली युवराज गुंजाळ यांची आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत तर प्रभावित केले. पहिले 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय त्यांचा आणि त्यानंतरचे 2 चेंडू आपण बघितले तर फक्त 1 धाव त्या 2 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केली आहे. सौरभ स्ट्रायकर एंडकडे. अनिकेत काळे बाहेर जाणारा बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूला अडवणं शक्य नव्हतं. बॉल वेगात सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. चेंडू करतोय सीमारेषेच्या बाहेर पलायन. फलंदाजाला मिळतील 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. चौकार आलेला आहे आणि या चौकाराने धावसंख्या आपण पाहू शकतो पुढे जाते 38. लॉफ्ट केलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. बॉलवर येत आहेत. इम्रान खान बॉलला उचलत आहेत. 1 धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धाव फलकामध्ये देखील बदल होतोय. धाव फलकावर धावा 39. सामना महत्वाचा आहे. जिंकावं लागेल. जिंकल्यानंतर तुम्हाला सरळ एलिमिनेटरमध्ये जाण्याची एक नामी संधी आहे. या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत झाले तर मग तुमचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथेच थांबणार आहे. त्यामुळे कुणालाही वाटत नाहीये की ही स्पर्धा सोडावी. प्रत्येकाला जिंकायचंय. प्रत्येकाला स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचंय. वेगात मिड विकेट मध्ये बॉलला खेळलेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी होती.
एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय आणि अनिकेत काळे यांच्या बॅटमधून चौकार येतोय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिलात झापूक झुपूक. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 5 ओव्हर नंतर 43 धावा. सौरभ सातकरच्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात आणि निश्चितच आपण बघू शकतो 5 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर 43 धावा धावफलकावर आहेत. हा आमचा मुख्य मंच तुम्हाला दाखवला जातोय. तिथून अनेक क्रीडा रसिक अनेक मांडवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि तो VIP बॉक्स आहे तिथूनच या मॅचचा अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद घेता येतो हे प्रेक्षकांना माहिती आहे. त्यामुळे बरेचसे प्रेक्षक तिथूनच आनंद घेत आहेत. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 5 ओव्हर नंतर 43 धावा धावफलकावर. 8 षटकांचा सामना आहे. 13 मिनिटे आणि 24 सेकंद अजून बाकी आहेत. त्यामुळे तुमच्याकडे वेळ सुद्धा कमी आहे. त्यामुळे तुम्ही वेळ वाचवत चला. किरण खोबरे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. मागच्या सामना ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं फक्त एक धाव दिली होती. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा किरण खोबरे यांनी मिळवला होता. बाबळेश्वर या गावातून सुरू झालेला प्रवास आज सगळ्या भारतवर्षामध्ये किरण खोबरे बाबळेश्वरचं नाव उज्ज्वल करतायत. ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल परंतु लगेचच रिव्ह्यूची मागणी इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून करण्यात आली आहे. प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. विकेट जरी गेल्या असल्या परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे एक फायटिंग टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 12:04 झाली आहेत आणि आज 4था दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि शेवटची लढत आपल्याला इकडे बघायला मिळते. 4थी रजनी या स्पर्धेची. परंतु आता आपण 28 तारखेमध्ये पदार्पण केलेलं आहे दुसऱ्या दिवसामध्ये कारण 12 वाजून गेलेत. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 43 बघूयात निर्णयाची प्रतीक्षा आहे. यस निर्णय आलेला आहे. इट्स अ वाईड बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. 44 धावा धावफलकावर. फुल टॉस मिळालाय परंतु खूप वेगात आलाय. शरीरावर जाऊन हा चेंडू आदळलाय. निर्धाव चेंडूची नोंद इकडे केली जाणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी किरण खोबरे ओळखले जातात. वाईड यॉर्कर टाकायचा असेल तर ती ॲक्युरेसी त्याच्याकडे. वेगात इनटू द विकेट जर बॉल करायचा असेल तर ती ॲक्युरेसी त्याच्याकडे. हा खांद्यावरचा कंट्रोल त्याचा सातत्याने पाहायला मिळत असतो. 44 लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 6th ओव्हर इन प्रोग्रेस. किरण बॉलिंग करण्याकरिता ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथेही झाला होता परंतु दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून ही 11. 1च्या मदतीने धावफलकाला आकार मिळतोय. धावफलक थोडंसं फुलत आहे. धावा झालेल्या आहेत 45. 6वं षटक सुरू आहे. या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे. अनिकेत काळे साहिल कदम हे 2 फलंदाज संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जाऊ शकतात आणि आज त्यांना ती संधी सुद्धा आली आहे. त्यामुळे आज दाखवून द्यावं लागेल. अनिकेत काळे दुसऱ्या बाजूला साहिल गोलंदाजीसाठी किरण. फुलर लेंथवरचा बॉल अक्षरशः खोदकाम तिकडे केलंय. मिड विकेटमध्ये बॉल चाललाय. फिल्डर मोबिन शेख बॉलवर आलेत. रिटर्न चांगला होता. फेकी चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत आपण बघितलं तर एक सिंगल इकडे पूर्ण होत असताना धावसंख्या इकडे वाढते. धावा झालेल्या आहेत 46. कोण जाणार या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले. ये तो उड़ान तय करेगी आसमान किसका है. किरण वेगात पुढे. भन्नाट विलक्षण वेग. मैदानाच्या आतमध्ये किरण खोबरेचा अनप्लेबल डिलिव्हरी. साहिल कदम अनपेक्षित आलेला हा चेंडू होता. बॅट उशिरा आली आणि तोपर्यंत चेंडू वेगात गेला. यष्टी रक्षकाला सुद्धा थांबवणं सोपं होतं. इतका वेग किरण खोबरेच्या चेंडूला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हे व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगात केलं जाणारं बदल विविधता ही त्याच्या गोलंदाजीतली प्रमुख अस्त्र राहिली आहेत. स्लोवर 1 बॅटची एज आणि साहिल कदमला परतावं लागतंय. अजून एका विकेटचं बदल किरण खोबरेच्या खात्यामध्ये. हे दुसरं यश.
ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. या अगोदरचा चेंडू प्रचंड वेगात आणि त्यानंतरचा चेंडू लगेचच कमी गतीने आणि तोही थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला होता. बॅटच्या आउटसाइड एज मागे सुनील दमाल यांनी पकडला झेल. विकेट आली आहे. 6वा फलंदाज बादून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 या धावसंख्येवर 6 खेळाडू माघारी परतलेत. राजू डावकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर सतीश भालेराव सर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. ते आता स्ट्रायकर एंडकडे आहेत. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय संतोषजी भालेराव सर, चांगलं काम आज त्यांचं सुद्धा, कौतुक त्यांचंही पाहिलं हवं. एक्सप्रेस कामगिरी आज त्यांची राहिली आहे. इंटू द विकेट केला होता बॉल. स्टंप टू स्टंप लाईन किरणची आपल्याला इकडे बघायला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल 1च्या मदतीने लेग बाईसच्या मदतीने आलेली 1 धाव. धावा 47. थोडासा अडखळतो आता फलंदाजी करणारा संघ. सुरुवातीला आपण बघितलं तर महत्त्वाच्या विकेट आल्या. सुरुवातीला धक्के दिलेत. फिरोज पठाण यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सौरभ सातकर यांनी सुद्धा प्रभाव टाकला. अमोल ज्यावेळेस आले होते बॉलिंगसाठी त्यावेळेस अल्ताफसाठी त्यांचं बॅटल पाहायला मिळालं होतं, परंतु अमोलने अल्ताफची महत्त्वाची विकेट ओव्हरमध्ये मिळवून दिली. यावेळेस मनगडाच्या साह्याने बॉलला फक्त दिशा दिली. पुश करो और खुश रहो, तेच चित्र या बॉलवर आपल्याला दिसतंय. 1च्या साह्याने धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. षटक क्रमांक 6चा खेळ पूर्ण झालाय आणि 6 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 48. 6 फलंदाज बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 7 मिनिटे आणि 10 सेकंद आता तुमची बाकी राहिलेली आहेत आणि त्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर पूर्ण करायच्यात. 48 झालेले आहेत. 7वं षटक इथे गोलंदाजी करण्याकरिता 7व्या षटकामध्ये गोलंदाज सौरभ सातकर आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळणार आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज अनिकेत काळे. हेच ते अनिकेत काळे आहेत ज्यांनी अध्यक्ष मॅडम चषक गाजवलं होतं आणि सातत्याने त्याची आठवण सुद्धा आपण करून देऊ प्रेक्षकांना. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकत अर्धा तोळा सोन्याची अंगठी या खेळाडूने मिळवली होती. शरदजी आहेर पाटील यांच्या वतीने ते बक्षीस अनाऊन्स करण्यात आलं होतं आणि ते मिळवलं सुद्धा अनिकेत काळे यांनी. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत. फुलर लेंथवर चांगला बॉल प्रचंड वेगात टाकला होता. हा चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. अनिकेत काळे यांनी राहुरीच्या महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग मध्ये एक शतक सुद्धा बनवलं होतं. 112 की 13 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. एकट्या अनिकेतने 100 बनवल्या होत्या त्या मॅच मध्ये. तीही त्याची इनिंग आज इथे आपल्याला निश्चितच आठवतं. आज त्याच बॅटिंगची पुनरावृत्ती करावी लागेल. लॉफ्ट केला मिड विकेट मध्ये बॉल. आकाश गोरे बॉलच्या खाली आणि एक चांगल्या तंत्राचा वापर केलाय आणि झेल पकडलाय. विकेट आली आहे. अनिकेत काळे आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता आणि मिड विकेट मध्ये फिल्डर आकाश गोरे यांनी खूप चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाधून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 फलंदाज माघारी गेलेत. 7व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत 7 धक्के दिलेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण गोलंदाजीचं जर कार्ड बघितलं ना तर फिरोज पठाणने 2 ओव्हर टाकल्यात, 20 धावा दिल्यात, 1 विकेट. अमोल खुदळे 1 षटक टाकलं, 10 धावा, 1 विकेट. किरण खोबरे 2 षटक, फक्त 5 धावा किरण दिलं 2 ओव्हरमध्ये, 2 विकेट त्यांना मिळाल्या. सौरभ सातकरने आतापर्यंत 8 बॉल टाकलेत, 10 रन दिलेत, 2 विकेट त्यालाही मिळाल्यात. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल. आखूड टप्प्याचा बॉल, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू. दोन्ही नवीन फलंदाज आहेत आता.
आता राहुल पवार आणि अक्षय हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होणार आहे तेही पाहावं लागेल. आता कितीपर्यंत टीम जाईल हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर थोडंसं आपण पाहिलं तर गोलंदाजांनी बॅकफूटवर ढकललं फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर गोलंदाज हवी राहिलेत, गोलंदाज वरचढ राहिलेत आणि आत्तापर्यंत ड्रायव्हिंग सीटवर फिल्डिंग करणारी छत्रपती 11 हस्तगाव पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस सुद्धा निर्धाव चेंडू आलेला आहे. बर्थडे बॉय सौरभ सातकर काय गोलंदाजी करतायत. 5 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत आणि त्यात एक विकेट सुद्धा. या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक येणार का ते मात्र इकडे आपल्याला पाहावं लागेल आणि तेही आज वाढदिवसाच्या दिवशी. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा मानस फिल्डर आहेत आकाश गोरे मागे. एकदा पूर्ण होते, दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय परंतु दुसरी धाव मिळणार नाही कारण आकाश गोरेने थ्रो काय जबरदस्त केला सरळ सुनीलच्या हातात आणि फलंदाज होत आहेत धावबाद. एकच धाव मिळते आणि सौरभने या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केली आहे. कौतुक त्याचं सुद्धा व्हायला हवं. आणि आता वेळ आपण एकदा चेक करूयात. 3 मिनिटं बाकी आहेत. सन्माननीय शरद आहेर पाटील मुंबईवरून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. रोहितजी ब्राह्मणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 7 ओव्हर नंतर 48 धावा धावफलकावर. हार मानून चालणार नाही. ये भी तो जीती है की तुमने अभी तक हार नहीं मानी. त्यामुळे आता हार मानून चालणार नाही. अजूनही 6 चेंडू तुमच्याकडे आहेत. एका डावात मॅच जिंकली जात नाही. अजूनही दुसरा डाव व्हायचा आहे. कमी धावसंख्येचे सामने आपण नेहमीच रंगताना पाहिलेत. नवे तर ते जिंकले सुद्धा जाऊ शकतात आणि 100 पैकी 10 सामने ते जिंकले जाऊ शकतात. आणि ॲव्हरेजली आपण जर विचार केला एक सरासरी, परंतु मॅचेस चांगल्या होतात लो स्कोरिंग. आणि आता शेवटची मॅच आहे, जवळपास 12 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे आता या मॅचमध्ये काय होईल हा प्रश्न सुद्धा अजूनही प्रेक्षकांच्या समोर आहे. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस काऊ कॉर्नरमध्ये बॉलला खेळलं जात आहे. इम्रानने प्रयत्न केला परंतु बॉल त्यांना गुंगारा देत सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सिक्सरच्या बॉलवर बाउन्स जास्त आहे आणि तेच पाहायला मिळालं. चौकार प्राप्त केलाय. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. पहिल्याच बॉलवर सतीश यांच्या विरुद्ध चौकाराला धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. परिश्रम करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्नांची पराकाष्ठा आज या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला करावी लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालंय त्याच्यामुळे दुसरीचा प्रयत्न होईल का? यस झालाय परंतु मिळेल का? नाही मिळणार. तिसऱ्या पंचाची मदत. चेक केलं जाते. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय आलेला आहे. सन्माननीय शरद आहेर पाटील ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द आणि मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही स्वागत करू. चेक केलं जात आहे. तिसरे पंचाचे संतोषजी भालेराव सर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. लोणी प्रीमियर लीग पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपयांचा पुरस्कार संघ मालकाला दिली जाणार आहे. 4 व्हीलर अल्टो कार या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि संघ मालकाला युनिकॉर्न बाईक. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 संघ मालकाला TVS स्पोर्ट बाईक. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 संघ मालकाला TVS बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. यास निर्णय आलेला आहे. फलंदाज धावबाद विकेट.
ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सतीश यांचं अंतिमचं षटक पाहायला मिळतंय. 54 धावा धावफलकावर. नवीन फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आलेले आहेत कल्याण यादव, स्वतः संघ मालक बॅटिंगसाठी आलेले आहेत. हा, आता एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे तुम्हाला. तुमची वेळ सुद्धा संपलेली आहे. फिल्डिंग टीम 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे. स्ट्रायकर एंडकडे बॅटर आपण बघू शकतो राहुल पवार आहेत. आज आमचे प्रसाद भाऊ सूर्यवंशी हे सुद्धा मॅच आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. खरं तर मी कालही उल्लेख केला होता की प्री वेडिंग शूटमध्ये आज ते निश्चितच या परिसरामध्ये एक अग्रगण्य नाव आहे. आणि ते करत असताना आपण जर बघितलं तर तंत्रज्ञान, मोठी गुंतवणूक तिथे करावी लागते. आणि प्री वेडिंगचा शूटचा दर्जा जर तुम्हाला सुधारायचा असेल तर फोटोग्राफरला खूप गुंतवणूक करावी लागते. आणि आता सध्या साध्या कॅमेऱ्यावर काम चालत नाही. त्यासाठी हाय डेफिनेशन मिररलेस कॅमेरे लागतात आणि महागड्या लेन्स तिथे लागतात. गिम्बल लागतं, ड्रोन कॅमेरे खरेदी करावे लागतात. आणि आमच्या प्रसाद भाऊंकडे चांगलं तंत्रज्ञान आहे. आणि निश्चितच या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर ते तितकेच ख्यातनाम आहेत. विकेट आलेली आहे आणि फलंदाज धावबाद होत आहेत. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. टीम ऑल आउट. 54 या धावसंख्येवर संपूर्ण संघ सर्व बाद झालेला आहे. आणि या मॅचला जिंकण्यासाठी 55 धावेंचं टार्गेट. 55 धावेंचं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्याकरिता. आणि बघूयात आता कोण एलिमिनेटरला जात आहे आणि कोण या स्पर्धेच्या बाहेर जात आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये येणाऱ्या 8 षटकांचं विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी समालोचक यांचा आवाज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळालेला आहे. अतिशय अभ्यासू समालोचक आमचे सहकारी मित्र सन्माननीय राहुलजी बोंबे सर यांच्याकडे आपण जाऊया. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आली 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 लोणी प्रीमियर लीग नामदार चषक, नामदार चषक, हा नामदार चषक.
सर्वांचं स्वागत असेल पुन्हा एकदा मराठी श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी ही अभिमानाची आणि सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी महाराष्ट्रातील प्रीमियर लीग फॉर्मॅट मधील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नामदार चषक लोणी प्रीमियर लीग सीझन 3 आणि सुपर 8 ची ही रात्र अर्थात जिंकणारा संघ हा क्वालिफाय होणार आहे बक्षीस फेरीमध्ये तर पराभूत संघाला स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल 48 बॉल मध्ये 55 धावा कल्याण यादव वीरा मोरिया शिवनेरी स्ट्रायकर्स लोणी संगमनेर सुरुवातीला आपण बॅटिंग करताना पाहिली आणि एक जेमतेम धावसंख्या अगदी तुम्हाला पाहायला मिळाली कमी धावसंख्येवरती ही मॅच रंगणार का हाही प्रश्न क्रीडा रसिकांसमोर असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय छत्रपती 11 अस्तागाव शरदची गायकवाड ऋषीभाऊ कापसे समदभाई शेख यांच्या मालकीचा संघ लकी ड्रॉ कडे आपण येतोय आणि भाग्यवान विजेता प्रेक्षक कोण असेल त्या प्रेक्षकाचं नाव साईराज शेळके आहेत काय ते आजचे भाग्यवान विजेते आपण पाहतोय अगदी 1036 नंबरचं कुपन 1006 नंबरचं कुपन आहे साईराज शेळके हे ठरतायत आजच्या चौथ्या रात्रीचे भाग्यवान विजेते 20 रुपयामध्ये सायकल जिंकण्याची संधी होती आणि साईराज शेळके ठरलेत इथे आजच्या चौथ्या रात्रीचे विजेते तर ह्या मॅचचे विजेते कोण असणार अर्थात बक्षीस फेरीमध्ये कोण जाणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे पहिला बॉल हलक्यातनं स्टेअर केलाय पहिल्या बॉलवरती डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय संधी आली होती पण खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिले बॅट्समन सुरक्षित पोहोचला आणि डिरेक्ट हिटचा अटेम्प्ट मिस झाला डगआउटचं दृश्य देखील आपण पाहतोय किरण खोबरे आपण पाहिलेत आयकॉन आहेत आणि बाबुळेश्वर गावचे आहेत या परिस्थितीमध्ये खरं तर टीमला चांगल्या पद्धतीनं इथे लीड करतायत चांगल्या पद्धतीची बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली किरण खोबरे यांची आणि विशेषतः आपण पाहतोय ही मॅच कमी धावसंख्येवरती इथे मात्र रंगणार आहे कारण 55 बनवायच्यात त्यासाठी खरं तर आता 46 बॉल शिल्लक आहेत 54 बनवायच्यात एक धाव पहिल्या बॉलवरती आली होती पहिलं षटक आपण पाहतोय अय्यूब शेख यांच्या माध्यमातून आहे उंचावून खेळण्याचा प्रयत्न फसलाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय डॉट बॉल अय्यूब शेख खरं तर ह्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये प्रभावित करू शकले नाहीत आता बॉलिंग मध्ये तो कारनामा करावा लागेल कारण या अगोदर देखील आपण पाहिलं अय्यूब शेख हे नाव फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाहीये भारतभर अय्यूब शेख हे नाव तुम्ही पाहिले रिव्हर्स स्वीपचा एक प्रचंड ताकदवान स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईन पार धावा येतात 4 कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका पण स्विच हिटचा एक सुंदर स्ट्रोक आपण मोबिन शेख यांच्या माध्यमातून पाहिलाय ओहो हो मोबिन शेख बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषा पार छेरन षटकार फटका असा द्वादार हा मारला षटकार भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार मोबिन शेख आक्रमक झालेत आणि पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय आयकॉन खेळाडूवरती हे आक्रमण आपण पाहिले पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळाला होता पण बॅटच्या कक्षेमध्ये हा बॉल आला नाही लेग बाईसच्या माध्यमातून सिंगल मिळाली आहे स्कोर कार्ड पुढे पोहोचताय 12 धावा धाव फलकावरती अय्यूब शेख खरं तर
जी सुरुवात अयुब शेखकडनं पाहायला मिळाली पाहिजे होती ती मिळाली नाही बॉलिंगमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. छत्रपती 11 अस्तगाव हा संघ आपण पाहतोय. 42 बॉल शेवटचे बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी बक्षीस फेरीमध्ये क्वालिफाय होण्यासाठी 43 धाव्यांची गरज. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रे नारे बाबा बचके रे नारे ओव्हर नंबर 2 कडे आपण येणार आहोत. 42 बॉल 43 ची गरज स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर ह्या टुर्नामेंट्समध्ये जे बॉल वापरले जात आहेत सिक्सर सुप्रीमोज केतन शेट यांच्या माध्यमातून खरं तर हे बॉल तुम्हाला टुर्नामेंटमध्ये जे पाहायला मिळणार आहेत. 7S लाईव्ह या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि ह्या टुर्नामेंट बद्दल खरं तर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट करा. लाईक्स करा, सबस्क्राईब करा. जाऊया मॅच कडे. 42 बॉल मध्ये 43 उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. हा फसलाय बॉल. विकेट किपर अयुब शेख यांच्या हातामध्ये बसलाय. अल्ताफ शेख आलेत संघाचे कॅप्टन. संघ आपण पाहिला खरं तर पहिल्या इनिंग मध्ये ऑल आउट होताना तुम्ही पाहिला. कमी धावसंख्या खरं तर आतापर्यंत ह्या मॅच मध्ये देखील आणि ह्या टुर्नामेंट मध्ये देखील अगदी माफक धावसंख्येवरती पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला धावफलक पाहायला मिळाले. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे एकदा एका धावेने पुढे जाईल. 13 धावा धावफलकामध्ये. अटॅक तर आपण पाहिलं मोबिन शेखनं पहिल्या षटकामध्ये अयुब शेख यांच्याबद्दल केला आणि त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये देखील अल्ताफ जे दुसरं षटक करतायत जबाबदारी यांच्यावरती देखील मोठी असेल तर सुनील धमाले ऑन स्ट्राइक तयार आहेत. पुन्हा एकदा स्वीप केलाय. गुडघा टेक और सुनील धमाले का एक सिक्सर देख 6 रन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. ताकद आणि सौंदर्याचा मिलाफ दाखवणारा हा स्ट्रोक सुनील धमाले यांचा आपण पाहिलाय. हलक्या हातानं स्टेअर केलाय बॉल. अगदी दर्जेदार क्रिकेट. सूझबूझ भरी बल्लेबाजी. स्कोर कार्ड पुढे गेले 20 धावा धावफलकामध्ये. 38 बॉल शिल्लक 35 धाव्यांची गरज. कल्याणजी यादव, रामजी शिंदे, दाजी ओमकार तलकर, नवनाजी पानसरे, जगन पवार, सुशील. संघ मालकांची नावं तुम्ही जर्सीवरती पाहताय पण हा स्ट्रोक ही देखील तितकाच सुंदर असेल. बॉल आउट ऑफ द पार्क. मोबिन शेख यांच्या बॅटमध्ये येतोय एक पॉवरफुल 6 रन षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. मोबिन शेखनं हा स्ट्रोक खरं तर 4 व्हीलर कारच्या दिशेने खेळलाय आणि त्यांचा इरादा देखील स्पष्ट केलाय. ही मॅच जिंकायची, बक्षीस फेरीमध्ये पोहोचायचं आणि संघ मालकाला 4 व्हीलर कार मध्ये बसवायचं. ह्या षटकारामधून त्याचा संदेश देत आहेत. पुढे एकदा तोच प्रयत्न. लॉंग लेग मध्ये बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. मोबिन शेख यांच्या बॅटमधनं सुनील धमाले यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतील 4 धावा. येतोय चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. दिलात झापूक वाजत राहतंय घर. मोबिन शेख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती 4 धावा आल्या
अमितजी विखे पाटील यांचंही शुभागमन होत आहे. आपले मनपूर्वक स्वागत. 2 षटकं संपली आहेत. धावफलकामध्ये 30-36 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 25. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर ओव्हर नंबर 3 कडे आपण येणार आहोत आणि तिसरं षटक करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पहा. प्रमोद आलेत आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल. रिव्हर्स खेळलाय पुढे एकदा कॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल आणि बॉल होतोय फरार. धावा येत आहेत पुन्हा एकदा 4-4-4 चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. 35 बॉल मध्ये अजूनही 19 धाब्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. विजयाचे संकेत देणारी इनिंग आपण पाहतोय आणि खूप पॉवरफुल इनिंग मोबिन शेख आणि सुनील धमाल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल. स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 37 धावा आहेत. 35 बॉल मध्ये 18 बनवायच्यात. हा गेला वाईड. अवीर सोलर बॉलर प्रमोद तयार आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल आणि खरं तर जी सुरुवात आपण पाहिली ना, स्टार्ट खूप महत्वाचा होता. कमी धावसंख्येवरती आपण पाहतोय. खरं तर ही मॅच पहिल्या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. खूप सुंदर स्टार्ट मोबिन आणि सुनील धमाल यांचा आपण पाहिला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा हाही प्रयत्न होता. फर्स्ट लाईन बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग प्रॉपर त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. लागोपाठचे ओळीनं 2 डॉट बॉल आलेत पण विशेष परिणाम ह्या डॉट बॉलचा होणार नाही. कारण धावसंख्या जर आपण पाहिली 37 आहे. 33 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 18 धावा तुम्हाला ही मॅच जिंकण्यासाठी आणि बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जे बनवायच्यात. इनसाइड आउट पुढे एकदा खेळलाय. साहिल कदम त्या ठिकाणी आलेत. बॉलला फील्ड करतील. एक सिंगल येते आणि या धावफलकामध्ये आपण पाहतो हलकासा बदल पुढे एकदा पाहायला मिळेल. पुढे एकदा आपण पाहतोय हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी बॉल पर्यंत स्वतः गोलंदाज आलेत. धावफलक देखील आपण पाहिलंय. पुढे एकदा पुढे पोहोचेल. स्कोर कार्ड मध्ये 39 धावा ह्या धावफलकामध्ये तयार असतील. पुन्हा एकदा अजूनही 16 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. रिव्हर्स उंचावून खेळलाय आणि बॉल हवाई मार्गाने मोबिन शेख यांचा क्वालिटी दाखवणारा एक ब्रँडेड हिट. चरण षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. थँक्यू. 4 धावा आल्यात शेवटच्या बॉलवरती. 43 धावा शेवटचे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. मॅच वरती पूर्णपणे पकड बनवली. मजबूत पकड. इथे मात्र छत्रपती 11 अस्तगाव ह्या संघाची मात्र तुम्हाला पाहायला मिळते. नॉट आउट हा सामना ही जोडी जिंकवणार का याकडे देखील खरं तर सर्वांचं लक्ष असेल. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा कल्याण यादव स्वतः संघाला आलेत. 30 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. कल्याण यादव यांनी चेंडू हातामध्ये घेतला. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुनील धमाले जे की 4 बॉलमध्ये 9 धावा. खूप चांगला स्टार्ट मिळवला. मोबिन शेख 14 बॉलमध्ये 30. उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली येत आहेत. कॅच होतोय आणि विकेट ही येते. पहिला धक्का फलंदाज बाद. ए
डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. रोहितजी ब्राह्मणे यांच्या वतीनं कल्याण यादव यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार हा दिला जाणार आहे. संघाचे संघमालक टीम ओनर आहेत आणि इथे विकेट देखील मिळवतात. 29 बॉल आणि 12 धाब्यांची गरज. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये येत आहेत. किरण खोबरे आयकॉन खेळाडू बाबुळेश्वरचे आहेत. भारतभर खरंतर क्रिकेटची भ्रमंती करताना आपण त्यांना पाहिलं. बाबुळेश्वर राहता तालुक्याचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून जगभर पसरवलंय आणि आपण पाहतोय आपल्या तालुक्यातील एक अभिमानाची सन्मानाची आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्याचं स्वप्न आज प्रत्येकाचं आहे. पण कोणत्या तरी एका संघाचं ते पूर्ण होईल आणि एका संघाला इथे आपला प्रवास थांबवावा लागणार आहे. तयार आहेत पुन्हा एकदा. इनसाइड आउट खेळलाय. बॉल आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी कोणतेच नाही आहेत आणि बॉल लॉंग ऑफ मधनं बाउंड्री लाईन पार. किरण खोबरे यांच्या बॅट मधनं आपण पाहतोय नामदार शशकाचा एक सुंदर चौकार. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत. 27 बॉल आणि 8 धाब्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. पुढे एकदा तयार. किरण खोबरे हलक्या त्यानं पहा फक्त दिशा दिलीये. दूरवरनं लॉंग लेग मध्ये फिल्डर आलेत. बॉलपर्यंत पोहोचतील. सिंगल पूर्ण होतीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न हा कोणताही नसेल. मॅच मध्ये फक्त औपचारिकता आहे. मॅच मध्ये खरं तर जी रंगत पाहायला पाहिजे होती ना ती इथे मिळत नाहीये. कारण कमी धावसंख्या तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली. कर्तरची चेस करत असताना मोबिन शेख आणि सुनील धमाल यांची सुरुवात ही खूप स्फोटक होती. पुढे एकदा बॉल हवेमध्ये. साहिल कदम आलेत बॉल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. मोबिन शेख यांची खेळी संपतीये. धक्का क्रमांक 2. कल्याण यादव दुसरी विकेट मिळवतायत. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. मिड विकेट मध्ये एक सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि मोबिन शेख यांची खेळी देखील संपली आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानात मध्ये संघमालक राजेश जेजूरकर. आतापर्यंत तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, आयकॉन विरुद्ध आयकॉन अशा लढती पाहिल्या असतील. पण आता संघमालका विरुद्ध संघमालक ही लढत मैदानात मध्ये. एका बाजूला कल्याणजी यादव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती बॉलर. हो हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क हा कोणताही नसेल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक देखील षटक संपले. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज इथे आवश्यक. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रे नारे बाबा बचके रे नारे. थँक्यू. 7 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होत आहेत आणि स्ट्राईक एंड वरती किरण खोबरे उंचावून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलाय. फिल्डर बॉल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. किरण खोबरे. देर इज अ मॅन बॅक टू टक आउट. धक्का क्रमांक 3. ए डीजे अरे
अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 7 धावा बनवण्यासाठी खरं तर इथे आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. किरण खोबरे देखील आउट झालेत तर नवीन बॅट्समन मैदानावरती येत आहेत. नाव असेल इम्रान खान. 7 बनवायच्यात. नशिबाची 7 तर बॅटिंग टीमला नक्कीच मिळाली आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं खूप दर्शेदार बॉलिंग पाहायला मिळाली. कमी धावत संख्येवरती इथे थांबवलं आणि आता पहा एक मोठा स्ट्रोक मिड विकेट मध्ये बॉल. हवाई सफर 6 रन येतोय षटकार. 6 धावा. स्कोर इज लेवल. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. एका धावेची गरज असेल खरं तर ही मॅच जिंकण्यासाठी आणि क्वालिफाय होण्यासाठी. प्रत्येक संघ मालकाचं हे स्वप्न असतं. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण खेळत असताना आपला संघ बक्षीस फेरीमध्ये जावं, आणि आपण पाहतोय या अगोदर देखील एक संघ तुम्हाला पाहायला मिळाला जो बक्षीस फेरीमध्ये गेला, टॉपर ठरला. तर बक्षीस फेरीमध्ये पोहोचणारा दुसरा संघ इथे कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर देखील इथे मात्र तुम्हाला जी भेटणार आहे. आणि विजयाच्या अगदीच समीप उभा आहे छत्रपती 11 अस्तगाव. शरदजी गायकवाड, ऋषीभाऊ कापसे, समदभाई शेख यांच्या मालकीचा संघ, आणि तो खरं तर आपण पाहतोय बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार का. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, फलंदाज होतोय बाद. आणि बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीम, आयोजक कमिटीनं तुम्हाला जे पाण्याचे जार दिलेत ना ते आपण या ठिकाणी जमा करा. दोन्ही टीमला ही सूचना आहे. एका धावेची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. अमोल कुदळे आलेत. पाहूयात अजून एक धाव बनवण्यासाठी खरं तर किती विकेट्स या ठिकाणी जे असणार आहेत. हो, क्लीन बोल्ड, नो बॉल, आणि मॅच संपली आहे. छत्रपती 11 अस्तगाव, शरद गायकवाड, ऋषीभाऊ कापसे, समदभाई शेख यांच्या मालकीचा संघ पोहोचलाय बक्षीस फेरीमध्ये. अभिनंदन टीम. हार जीत ही पंडावरे जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या चला, मॅन ऑफ द मॅच हाही पुरस्कार आपण देणार आहोत. आणि ह्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मोबिन शेख ठरतात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी. छत्रपती 11 अस्तगाव